हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. येस, हा. सो आज आहे सॅटरडे आणि आज आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता पूर्ण रेडी झालेलो आहोत. तिशा इज ऑल्सो रेडी, डॅडी इज ऑल्सो रेडी. सो आम्ही चाललेलो आहोत आता डोंगरीला. सो आज आमचा विचार चाललेला म्हणजे कधीपासूनच मानत होता की करायचा आणि फायनली तो दिवस आज आलेला आहे. सो आम्ही चाललेलो आज आमच्या देवाऱ्यात आहे ना अभिषेक करायला. सो मी सकाळी लवकर उठून माझी सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही बघू शकता सगळं नैवेद्याचं पण बनवून झालेलं आहे आणि ऑल इज डन. आणि आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 9:30. कारण की अगोदर आहे ना म्हणजे अण्णांचा फोनच नव्हता लागत म्हणजे बच्चींचा, तर त्याच्यामुळे पण आम्हाला निघायला लेट झाला. आणि पिशू बेबीला आलेली झोपू आहे ना, तू उठत नव्हतास ना. सो पिशा उठत नव्हती त्याच्यामुळे पण थोडासा लेट झाला. टायमिंग 9चा होता पण इट्स ओके. अण्णा पण आत्ताच आलेले आहेत, त्यांचा फोन आलेला. सो आपण चलो जाऊया आणि आम्ही जातो, आम्ही पोचतो. तेव्हापर्यंत तुम्ही बघा मी सकाळी पण आहे ना थोडं घाईघाईत शूट केलंय मला जमेल तसा. सो बघा मी सकाळ उठून आहे ना नैवेद्याची तयारी कशी करते आणि देवपूजा वगैरे. कारण का मी खूप दिवस बोललेले की माझा मॉर्निंगचा व्लॉग पण म्हणजे मॉर्निंगचं रुटीन पण शेअर करेन कसं काय. सो म्हटलं आज आपण आहे ना शूट करूच या. सो मी आहे ना मला जमेल तसं थोडंसं शूट केलंय. माझी मॉर्निंग तर सकाळी 6 वाजताच झालेली आणि त्याच्यापासूनच माझी हमेशा सुरुवात होतं. सो तेव्हापासूनच त्याच्यानंतर थोडा शूट केला मी. तर तुम्ही बघा कसं काय ते आहे ना. गुड मॉर्निंग तर बोल, पैसे तोंड करायचे. गुड मॉर्निंग बोल नीट 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 नीट. सो मॅडमच्या अजून आमच्या स्वयंपाक काही कम्प्लीट झालेला नाहीये. सो चलो आता जाऊया डोंगरीला. मग मी पोचल्यावर तुम्हाला दाखवते. आज आहे ना आमच्या देवाऱ्यात आहे पूजा म्हणजे आम्ही आहे ना अभिषेक करायचं ठरवलेलं असतो. मी त्याच्याच नैवेद्याची तयारी करते. सो पुरणपोळी आहे ना मी आदल्या दिवशीच करून ठेवलेले आणि सकाळी उठल्यानंतर मग मी राहिलेले नैवेद्याचे पदार्थ बनवलेले आहेत. सकाळी उठून मी आहे ना गुलाबजाम पण बनवले पण ती गुलाबजामची क्लिप आहे ना मी शूट करायचं राहून गेला. सो मी गुलाबजाम बनवलेले, मग शिरा बनवला आणि मग आहे ना पानगुला पण बनवला. आमच्या इथं नैवेद्याला पानगुला लागतातच. सो मी आहे ना सकाळी लवकर उठून पहिले देवपूजा केली, माझी घरातली थोडीशी कामं आटपली आणि मग मी नैवेद्याची तयारी करायला घेतली. तेव्हापर्यंत त्विषा आणि हे काय उठले नव्हते पण मी माझी कामं करायला घेतली आणि एका साईडला आहे ना जेवण पण करायला घेतलेला. मी एका साईडला वरण म्हणजे डाळ शिजत ठेवलेली, भात ठेवलेला. एका साईडला पाण्यात गूळ टाकून आहे ना ते पण मी ठेवलेला पानगुळ्या करण्यासाठी. आणि एका साईडला मग कपडे धुतलेले, ते कपडे पण मशीनला वगैरे ती पण कामं सगळी कामं आटपून मगच गेलेलं. का तर जेणेकरून आल्यावर मला काम करायला नको म्हणून. आणि तू बघू शकता बाहेर आहे ना त्या दिवशी ऊन असं पडलेलं ना की ऊन दिसत होता म्हणजे. आणि ब्राईटनेस मुलं ना ते तेवढं शाईन करत होतं, एवढा ऊन नव्हता पण थोडं शाईन करत. सो मी बघू शकता आता कपडे आहे ना सुकायला टाकते आहे कारण की मग जेणेकरून मी जाण्याच्या टाईमला कपडे पण लावीन. पण मला आहे ना पॉसिबलच झाला नव्हता कपडे वगैरे लावणं सुकत. सो मी ते सगळे कामं आल्यावर केलेली. पण मी थोडंसं जेवण म्हणजे जेवणाचं म्हणजे भात आणि डाळ उकडून गेलेली
आणि मी आता ते गूळ टाकून पाणी उकळवायला घेते आहे आणि मग मी सगळं एक एक करून नैवेद्य पूर्ण रेडी करून ठेवते. सो तुम्हाला पुढे दिसेलच का मी नैवेद्यामध्ये काय काय बनवलेलं म्हणून. सो चलो ब्लॉग पूर्ण बघा आणि कंटिन्यू राहा की आम्ही काय काय करतो काय काय नाही आणि कशी देवाची पूजा करतो. या पानगुळ्यांची रेसिपी आहे ना मी ऑलरेडी पण म्हणजे याच्यावर टाकलेली आहे. जास्त काय नाही, आपलं पाण्यात गूळ टाकायचं आणि वेलची पावडर टाकायची आणि मग त्याचे त्याने उकळ आल्यावर आपलं भाकरीचं पीठ आणि मग ते थोडं आणि थोडं तेल पण टाकायचं जेणेकरून ते मळताना ना पीठ जरा चांगलं होतं म्हणून. आता बनवते शिरा प्रसादासाठी. मी नैवेद्याला बनवल्यात पोळ्या, पानगुळ्या, पुऱ्या, गुलाबजाम आणि शिरा. नाही तुला पाठी तिला पण बसू बोललेली म्हणून मी नैवेद्य मला माहिती आहे मार्क्स देवलीला एक्स्ट्रा तू उठलीच नाही सकाळी. तू तर बोललीस मी बाप्पाचा प्रसाद बनवला उठून ना मग तुझी हेल्प करायला बघ मी सकाळी बनवलं सगळं.
परमामृतम निर्मिस्तवं किंगवांगपि सुरागुरे विस्मयपदं तेत्ववनि गुणकथन पुण्यानां पुणानां स्मृत्यम् ओम शांतिः शांतिः पनिगलित ओम परमात्मनो नमः मुक्तानां परस्मै नमः ओम गतिर्नमो नमः अव्याय नमो नमः पुरुषाय नमो नमः ओम साक्षिणे नमो नमः ओम क्षेत्रनाय नमो नमः अक्षराय नमो नमः योगाय नमो नमः पंचामृत स्नानम् परत पाणी घालायचं सिद्धोदक स्नानम् सिद्धोदक स्नानम् दूध घालीत राहायचं सारखं हरि ओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्णरजिता राज्यम मजेन्द्राणिमयं लक्ष्मी जातवेदुमहम् अवाह जातवेदु लक्ष्मी पगामिनीं यशं हिरण्यं वन्दे गामश्वपुरुषानम् अश्वपूर्वारतमेच अस्तिनादिसोमं शम्भो मृकुटभूषणं मधुशर्कराखाद्यं नियोजन स्वरूपाय ओम भरुस्वः तस्नं भर्गो देवस्य धीमोर्जदात धरणीगर्भसम्भूतं विद्यागन्धनं कुमारशक्तिस्तु हां तसं ओम मगन्धद्वारा दुरादर्शनित्यपूष्टां करशिनीम् ईश्वर सर्वभूतानां ताम्योपं श्रियम् ओम मानसकामक पाणी घ्यावं हिरण्यवर्णहरणि पुत्रं पौत्रं धनं धान्यवासी स्वादिकरवेतं प्रजानां भवासी विश्वमन्तवृतिना धनवर्गधनं वायुधनं सूर्यधनं धनमिन्द्रो बृहत्पुत्रनं मा निघाले साखर हात पुस मधुशर्कराखाद्यं नियोजन स्वरूपाय ओम भरुस्वः तस्नं भर्गो देवस्य नुर्जुदात धरणीगर्भसम्भूतं विद्यागन्धर्वं कुमारशक्तिस्तञ्च मङ्गलं प्रणम्यं सोळसांग ओम मद्रिम्बकं निजामहिं सुगन्धिं पुष्टिवर्धनं गुरुवारुकमेव बन्धनं मृत्युरुक्ष्ममृतं मा काढतो स्वच्छ पाठशी दोन त्याच्यात नको बरोबर बस घे ओम मगन्धद्वारा दुरादर्शनित्यपूष्टां करशिनीम् ईश्वर सर्वभूतानां ताम्योपं श्रियम् ओम महिरण्यवर्णहरणि सुवर्णरजिता राज्यं मजेन्द्राणिमयं लक्ष्मी बिल्वपत्र देवता भुन्मा सुगन्धिर्मल्लादिनि हरिद्रावुम्बानां सौभाग्यं मगन्धद्वारा दुरादर्शनित्यपूष्टां करशिनीम् ईश्वर सर्वभूतानां ताम्योपं श्रियम् स्वस्ति नो इंद्रवृद्धसर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेधा स्वस्ति नो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम मगन्धद्वारा दुरादर्शनित्यपूष्टां करशिनीम् ईश्वर सर्वभूतानां ताम्योपं श्रियम् ओम मानसकामकं कुतिं वाचं सत्यवसिमयं रूपसम्पन्नस्य श्री श्रयतायशाः ओम कर्दमेनं प्रजाभूतमय सम्भवं कर्दवं वसमे कुलमात्रं पद्यमलिनीम् अपसृजन्तु स्निग्धानिधिकृतं वसमे गिरे न च देवी मात्रं श्रियं वसमे कुले आरद्रा पुष्करणि पुष्टिपिङ्गलं मा चन्द्रामयं हृदयं लक्ष्मी जातवेदोऽहम् अवाह सर्वकार्यसिद्ध्यर्थं मा आमचा अभिषेक झालेला आहे आणि अभिषेक खूप मस्त झाला आणि आम्ही आता इथून निघालेलो घरी जायला आणि तिथून घरी येताना
हॅलो. आम्ही आहे ना आता घरी जायला निघालेलो आहोत. देव बाप्पाचा अभिषेक आहे ना खूप मस्त झालेला आहे, म्हणजे एकदम खूप मस्त वाटलं असं झालेलं आहे. आणि आम्ही पूर्ण आहे ना बच्चा पूर्ण सगळे बाप्पांच्या इथे पाया पडून पण आलो ना. मस्त वाटलं. झोप आली तर खूप मस्त वाटलं. अभिषेकाने खूप मस्त झाला बाप्पांचा. मी मध्ये मध्ये मला जमलं शूट केलंय, थोडंसं जास्त काय नाही केलंय. थांब ना 2 मिनिट. सो आम्ही चाललेलो आता घरी आणि आता वाजले 12:30 आणि आपण कितीला निघालेलो? 9ला ना? 9 नाही 9:30. 9:30ला निघालो आणि आता झालेलं 12:30. सो अजून घरी जाऊन जेवण बनवायचं आहे. पिशवा जेवण बनवणार आहे आणि मम्मा बसेल ना. मी झोपाची मॅडम आहे. हो ऐका. घरी आणि हा घरी जाता नाही ना मग पटकन माझ्या टेलरकडे पण जाऊन आलो आणि पिशवीचा ब्लाऊज घेऊन आलोय. सो उद्या जो आपला ब्लॉग येणार आहे किंवा उद्याची आपली व्हिडिओ येणार आहे त्याच्यात त्विषा काहीतरी वेगळी दिसणार आहे ना. त्विषाचा मी काहीतरी एक लुक क्रिएट करणार आहोत, ते तुम्हाला समजेलच की मी तिला काय बनवणार आहे आणि काय नाही ते. सो त्याच्याच रिलेटेड जरा काम होतं म्हणून मी टेलरकडे गेलेले, तो पण मी करू. आता आम्ही आलेलो आहोत. आम्ही चला ते घरी. खूप मस्त झालं आणि खूप मस्त वाटते. हा आहे आमच्या जेवणाचा मेन्यू. वरण, चवळीची भाजी, भजी, लोणचं, भात आणि पापड. सो आमचं आहे ना आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि आमच्या मॅडम बाहेर खेळतायत. पिशाचं खेळणं चाललं नाही. आम्ही आता जस्ट जेवलं नाही. आता वाजलेले आहेत 2 आणि मला एवढा कंटाळा आलाय ना की मला कायच करायचं आता मूड नाही. संपला सगळ्यात स्टॅमिना. सो मी भांडी वगैरे घासायची आहे ती तशीच ठेवते आणि थोडंसं ना आता आराम करते. आणि ट्युशनला जाते त्याच्या अगोदर आहे ना तिला मस्तपैकी होमवर्क वगैरे करून घेते. मस्त वाटते. सो ट्युशनसाठी मी काहीतरी नवीन स्टिच करायचं त्यानं दाखवलं. मस्त वाटते ना. सो आता मी थोडं फ्रेश वगैरे होते आणि ट्युशनचं होमवर्क करून घेते आणि मग ती जाईल ट्युशन. आता आपल्या या ब्लॉगची एंड आपण इथेच करूया. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो बाय बाय.